तुमच्या गाई म्हशींच्या गोठ्यात जर गोचीड झाल्या असतील, जनावरांना गोचीड चावल्यामुळे, गोमाशा, डास, माशा, मच्छर चावल्यामुळे ताप येऊन जनावरे आजारी पडत असतील, तर व्हिडिओमध्ये 5 असे प्रभावी नैसर्गिक उपाय सांगणार आहेत की ज्याने एका दिवसाच्या आत तुमच्या जनावराच्या अंगावर कुठलाही कीटक उरणार नाही. जनावरांच्या अंगावरील गोचीड, गोमाशा कंट्रोलमध्ये आणायच्या म्हटलं, पिसवा असे कीटक जर मारायचे म्हटलं तर आपण केमिकल युक्त औषधांचा वापर करतो, त्यांचे फवारे मारतो. पण याने होतं काय, जनावरांच्या अंगावर असे विषारी औषधांचे फवारे मारल्यामुळे, जनावरांनी ते अंग चाटल्यामुळे ते त्यांच्या शरीरात जाऊन त्यांच्या रक्तात मिसळून विषबाधा होते. जनावरे त्याने अजून जास्तच आजारी पडू शकतात. गोचीड, गोमाशा, पिसवा व असे कंट्रोल होतील, पण जनावरे आजारी पडण्याचा धोका या विषारी औषधांमुळे असतो. मग त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 असे नैसर्गिक उपाय सांगणार आहेत की जे जनावरांच्या अंगावर जरी लावले, ते त्यांनी जरी चाटले तरी कुठल्याही प्रकारचा अपाय त्यांना होणार नाही. पण काही तासांच्या आतच जनावरांच्या अंगावरील सर्व गोचीड, उवा, पिसवा किंवा गोमाशा किंवा असे कीटक की जे जनावरांना चावून त्यांचं रक्त पितात, त्यांना आजारी पाडतात, असे सर्वच कीटक नाहीसे होतील. 4 उपाय यामध्ये व्हिडिओमध्ये सांगितले जाणारे सर्व उपाय नैसर्गिक आहेत. यातले पहिले 4 उपाय जनावरांच्या अंगावर वापरायचे आहेत आणि 5वा उपाय असा आहे की तो गोठ्यामध्ये जनावरांच्या गोठ्यामध्ये जमिनीवर पडलेले जे कीटक आहेत ते मारण्यासाठीचा 5वा उपाय आहे. म्हणजेच 4 उपाय जरी केले पण 5वा उपाय तुम्ही स्किप करू नका, कारण की जनावरांच्या अंगावरचे गोचीड एकदा खाली पडले पण परत त्यांची वाढ होऊन ते परत जनावरांच्या अंगावर येऊ शकतात. त्यामुळे 5 क्रमांकाचा उपाय हा सगळ्यात आधी करण्याजोगा आहे. त्यामुळे स्टेप बाय स्टेप सर्व उपाय अगदी लक्षपूर्वक ऐका. पुन्हा कधी तुमच्या गोठ्यात गोचीड, गोमाशा, उवा, पिसवा, लिखा, डास असा कुठलाही कीटक तुम्हाला दिसणार नाही. नैसर्गिक पद्धतीनं 0 रुपये खर्चात खूप सोपे उपाय. चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ. पण तत्पूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्या दूध व्यावसायिकांना हा व्हिडिओ शेअर करायलाही विसरू नका, कारण की माहिती मोफत आणि परिणामकारक आहे. गाई म्हशींच्या अंगावरील गोचीडांचा नियंत्रण करायचं आहे. गोचीड, गोमाशा, वा, पिसवा, लिका अशा डासांचं किंवा कुठल्याही कीटकांचं निर्मूलन करायचं तर 5 उपाय. पहिले 4 उपाय अंगावरल्या कीटक काढण्यासाठी, शेवटचा उपाय गोठ्यातले सर्व कीटक मारण्यासाठी. आता काय होतं की हे जे काही गोचीड किंवा इतर जे कीटक आहेत हे जनावरांना चावतात, त्यांचं रक्त पितात, यांच्या अंगामध्ये जे विषाणू असतात तर ते जनावरांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. त्यामुळे जनावरांना ताप येतो. दुभती जनावरं असतील तर त्यांचं दूध कमी होतं. जर छोटी नवजात वासरे असतील तर त्यांची वाढच होत नाही, वाढ खुंटते, त्यांचं वजन वाढत नाही, ते कमजोर होत चालतात. तर असे असंख्य प्रॉब्लेम आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळा विषारी औषधं फवारावी लागतात. पण आता त्याची गरज नाही. आता आहेत नैसर्गिक 4 ते 5 उपाय की ज्याने अंगावरले नाही तर पूर्ण गोठ्यातली सर्व कीटक मरून जातील. तर पहिला प्रभावी उपाय, पहिला उपाय ज्यामध्ये तुम्हाला लागतील सीताफळाच्या 50 ग्रॅम बिया. वाळलेल्या सीताफळाच्या 50 बिया घ्यायच्या आहेत. त्या सर्वप्रथम मिक्सरमध्ये एकदम बारीक कुटून घ्यायच्या आहेत. त्यानंतर लागतील तुम्हाला कडुलिंबाची पाने, 200 ग्रॅम पाने, कडुलिंबाची पाने, आणि तुम्हाला हे जे काय 550 ग्रॅम जे सीताफळाच्या बिया आहेत तर याची व्यवस्थित पावडर करून त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून तुम्हाला एक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता ही पेस्ट एखाद्या सुरक्षा कवच सारखं काम करणार आहे. ज्या जनावरांच्या अंगावर गोचीड, गोमाशा वा पिसवा कोणते असे कीटक जर जास्त प्रमाणात झालेले असतील तर सगळ्यात आधी हे जे काही लेप आहे, हा लेप 2 पदार्थांचा लेप तुम्ही हळूहळू जनावरांच्या अंगावर चोळायचा आहे. मानेपाशी, पाठीपाशी किंवा जिथे जिथे त्यांच्या अंगावर जिथे जिथे हे गोचीड आहे त्या ठिकाणी हे चोळायचं आहे. दिवसात 2 वेळा जर केलं तर अगदी दिवसाभरामध्येच तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल. सर्वच्या सर्व गोचीड जे आहेत तर ते मरून खाली पडायला सुरुवात होतील. आता दुसरा प्रभावी उपाय जो जनावरांच्या अंगावरील कीटकांसोबतच गोठ्यामधील कीटक देखील मारत असतो. गोठ्याच्या भिंतीवर, गोठ्यांच्या गव्हाणीमध्ये असणारे कीटक मारत असतो. आता तो म्हणजे त्याच्यासाठी काय करायचं, 2 लिटर पाणी घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये, ते उकळायचं आहे. पाणी उकळत आलं की त्यामध्ये 1 ते 2 किलो कडुलिंबाची पाने टाकायची आहेत. पूर्ण ते उकळून द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटं. पूर्ण अर्क त्या लिंबाच्या पानाचा त्या पाण्यामध्ये गेला पाहिजे. हे उकळी पूर्ण आली की एक चाळणी घ्यायची आहे. चाळणीमधून फक्त पाणी बाजूला काढायचं आहे. त्यानंतर एक फवारा घ्यायचा आहे. मग छोटासा स्प्रे पंप असेल किंवा तुमचा शेतीचा पंप जरी असला तर त्यामध्ये टाकून त्याचं पूर्ण गोठ्यामध्ये, गोठ्यांच्या भिंतींवर, गव्हाणीमध्ये, जनावरांच्या अंगावर, कुठे एखादा पोल असेल, शेडमध्ये, जिकडे मारता येईल तिकडे मारायचं आहे. हे मारता क्षणी नुसत्या गोचीडच नाही तर माशा, डास, उवा असे सर्वच कीटक तुम्हाला कमी झालेले दिसतील. आपण आता हे उपाय अजून 3 उपाय आपण सांगणारच आहोत. इथून पुढे येणारे 2 उपाय ह्या आधीच्या 2 उपायांपेक्षा देखील प्रभावी आहेत.
पण 5वा उपाय असा आहे की तो गोठ्यात गोचिडांची प्रजाती तयारच होऊन देत नाही, तयार होण्याच्या आधी मारून टाकतो. 3रा उपाय आहे खोबरेल तेलाचा उपाय. यामध्ये खोबरेल तेल 100 मिली हे घ्यायचं आहे, एखाद्या भांड्यामध्ये घेऊन गॅसवर किंवा चुलीवर हे तापवायचं आहे. थोडंसं नॉर्मल कोमट झालं की त्याच्यामध्ये 10 ते 20 ग्रॅम कापूर टाकायचा आहे. हा कापूर व्यवस्थित फोडून त्याच्यात टाकला, व्यवस्थित मिक्स केला की मग काय करायचं, हे जे मिश्रण आहे थोडंसं नॉर्मल गार होऊन द्यायचं आहे. एक कापडाचा तुकडा घ्यायचा आहे, कापडाला हे लावून हळूहळू ज्या जनावरांच्या अंगावर गोचिड गोमाशा जिथे तिथे बसलेला आहे त्या ठिकाणी हे चोळायचं आहे. अगदी कमी वेळामध्येच तुमचा गोचिडावर नियंत्रण त्या ठिकाणी येणार आहे. आता 4था सगळ्यात प्रभावी उपाय जो जनावरांच्या अंगावरील सर्वच कीटक खाली पाडतो अगदी काही मिनिटामध्ये. पण त्यानंतरचा 5वा उपाय खूप नैसर्गिक आहे, याला काहीच करायचं नाही. उलटी हा उपाय केल्यानंतर तुमचं उत्पन्न देखील वाढणार आहे, कारण की तो गोठ्यात खालचे पडलेले इतर तयार होत असलेले गोचिड बादल्या अवस्थेतच मारून टाकतो. त्यामुळे जनावरांवर येण्याचा प्रश्न येते. पण 4था उपाय 4 गोष्टी याच्यासाठी लागतात. सगळ्यात आधी 250 ग्रॅम काळं मीठ किंवा रॉक सॉल्ट, त्यानंतर 250 मिली तेल, 25 ग्रॅम हळद आणि 30 ग्रॅम कापूस तुम्हाला लागेल. सगळ्यात आधी 250 मिली तेल जे आहे एखाद्या भांड्यात घेऊन ते थोडंसं तापवायला सुरुवात करायची. त्यामध्ये जे काळं मीठ आहे तर त्याची पावडर करायची आहे. 250 ग्रॅम जे काय रॉक सॉल्ट आहे त्याची पावडर त्याच्यात टाकायची आहे. ते मिक्स झालं की 25 ग्रॅम हळद आणि 30 ग्रॅम कापूर असं सगळं टाकून मिक्स करायचं आहे. तर असं एक पिवळसर घट्ट असं मिश्रण याचं तयार व्हायला पाहिजे. तर हा लेप सगळ्यात जालिम आहे. हा लेप कुठल्याही जनावरांच्या जिथे गोचिड आहेत, गोमाशा किंवा कुठले कीटक आहेत तिथे एकदा लावला की अगदी काही मिनिटामध्येच ते मारायला सुरुवात होतात. पटापट त्यांची पकड सैल होत जाते आणि तिथून ते मारायला सुरुवात होतात. जनावर अगदी गोचिड मुक्त त्या ठिकाणी व्हायला सुरुवात होते. आता प्रश्न राहिला खाली पडलेल्या गोचिडांचा किंवा जे गोचिड खाली तयार होत आहेत तुमच्या चाऱ्याच्या खाली, तुमच्या फरशी खाली किंवा गोठ्यामध्ये इतर त्यांची प्रजाती वाढत आहे, त्यांनी अंडी दिलेली आहेत, त्यांचं प्रजनन होत आहे, अशा यांचं काय सिंपल टेक्निक आहे. तो आहे 5वा उपाय. गोठ्यामध्ये कोंबड्या पाळा. होय, कोंबड्या ह्या अशा गोष्ट आहेत की त्या जर तुम्ही पाळल्या तर अंड्यापासून कोंबड्यापासून उत्पन्न तर होईलच, पण या कोंबड्या जे आहेत तर ते खाली असलेले जे काय गोचिड आहेत किंवा मोठे छोटे मोठे कीटक आहेत तर ते त्यांना मारून टाकतात. ते त्यांचं अन्न होऊन जातात आणि तुम्हाला दोन्ही प्रकारे फायदा होतो. म्हणजे त्यांचाही फायदा, त्यांच्या अंड्यांपासून होणारंही उत्पन्न होतं, प्लस तुमचा गोचिडांचा त्रास संपून जातो. म्हणजे कदाचित असं होईल 5वा उपाय जर केला तर तुम्हाला पहिले 4 उपाय करायची गरज देखील येणार नाही. फक्त सुरुवातीला 1-2-3 कोंबड्या तुमच्या गोठ्यांचे 10-1 जर जनावरं असतील तर 1-2 कोंबड्या त्या ठिकाणी पाळायला सुरुवात करायची आहे. एकदा जनावरांना सवय झाली की त्यांच्यामध्ये काही डिस्टर्बन्स येत नाही, पण खूप रिझल्ट याचा चांगला होत असतो. त्यामुळे कोंबड्या पाळणं खूप गरजेचं आहे. काही ठिकाणी बदक देखील पाळले जातात, पण कोंबड्या आपल्याकडे त्या ठिकाणी आरामात उपलब्ध होतात. त्यामुळे कोंबड्या असं इंटिग्रेटेड जर तुम्ही हे केलं तर कोंबड्याच हे गोचिड आधीच खाऊन टाकतात. ती होती माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.